नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्षवेधीच्या या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिल्लीमध्ये एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एका परदेशी महिलेवर बलात्कार होतो. महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मुंबईसारख्या एका अतिशय जागत्या शहरामध्ये एका MBBS डॉक्टर तरुणीवरती 24-25 वयाच्या मुलीवरती तिच्यावरती हल्ला झालाय का किंवा नाही हे अजून समोर आलेलं नसलं तरी तिला अर्धनग्न करून तिची हत्या होते, तिला जाळण्याचा प्रयत्न होतो आणि पोलिसांना संशय आहे की कदाचित यामध्ये लैंगिक अत्याचार झाले असतील. महाराष्ट्रातल्या गावठी भागात जाऊयात. ग्रामीण भागामध्ये महिलांच्या मुली असणाऱ्या आदिवासी मुलींसाठी असणाऱ्या वसतिगृहांमध्ये लैंगिक अत्याचार होतात. दिल्ली, मुंबई, महाराष्ट्रातला ग्रामीण भाग, आणखी अनेक ठिकाणी जाता येईल भारतामध्ये. थोडासा सर्च केला गुगलवरती तर तुम्हाला यादी मिळेल आणि तुमच्या लक्षात येईल एक विदारक सत्य. ते म्हणजे शहर असो की ग्रामीण भाग, मुली महिला सुरक्षित नाहीत. आणि हे 21व्या शतकातलं भारतातलं चित्र आहे. हे त्या भारतातलं चित्र आहे जिथे काही 2-3 वर्षांपूर्वी जेव्हा निर्भया कांड दिल्लीमध्ये घडलं होतं, त्याच्यानंतर हादरलेला देश, अश्रू ढाळणारा देश, आणि ज्या विरोधी पक्षांनी त्याचा फार मोठा इश्यू केला होता त्यांच्या सत्तेमध्ये असताना सुद्धा, भाजपच्या काळात सुद्धा हे अत्याचार कमी झालेले नाही आहेत. आणि म्हणूनच आपण आजचा अतिशय गांभीर्यपूर्वक हा विषय घेतलेला आहे, ज्यावर आपण विविध कंगोऱ्यांवरती बोलणार आहोत. पण कोणते मुद्दे घेऊन आपण चर्चा टोकदार करणार आहोत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. निर्भया प्रकरणानंतरही महिला असुरक्षितच आहेत का? महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे थांबणार केव्हा? महाराष्ट्रातले वाढते विनयभंग कशाचं द्योतक आहे? सत्तांतर होऊनही देशात आणि राज्यात महिला असुरक्षित का आहेत? आणि समाजात महिलांप्रती सन्मान कशानं वाढेल? हे सगळे मुद्दे आहेत. जर का तुम्हाला सुद्धा सहभागी व्हायचं असेल तर आमच्या ट्विटर हँडलवरती जाऊ शकता. आपला प्रश्न आहे @जयमहाराष्ट्र वर, महिलांसाठी सुरक्षित वातावरण बनवण्यात सरकार अपयशी ठरलंय का? जरूर व्यक्त व्हा. चर्चेला सुरुवात करूयात. आपल्यासोबत मान्यवर आहेत. माझ्यासोबत आहेत विद्या बाळ, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, मिळून साऱ्या जणीच्या संपादिका पुण्याहून आहेत. विद्याताई, तुमचं स्वागत. इथे मुंबईमध्ये माझ्यासोबत इथे स्टुडिओत आहेत रजनी पंडित, राज्यातल्या पहिल्या महिला डिटेक्टिव्ह आहेत, महिलांच्या समस्यांची जाण आहेत आणि अशा अनेक केसेस उकळण्यामध्ये सुद्धा त्यांचा सहभाग राहिलेला आहे. आणि थोड्याच वेळात आपल्यासोबत असतील प्रवीण दीक्षित, माजी पोलीस महासंचालक. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी विद्याताईंपासून सुरुवात करेन. विद्याताई, निर्भया प्रकरण झालं, त्याच्यानंतर एक लाट आली, कायद्यामध्ये तरतुदी बदलल्या, तरी मी जसं मगाशी उदाहरण दिलं तसं भारताची राजधानी असो, महाराष्ट्राची राजधानी असो, नंदुरबार किंवा बाकी उत्तर महाराष्ट्रातला जळगाव आदिवासी भाग असो, तिथल्या मुलींच्या वसतिगृहांमध्ये सुद्धा लैंगिक अत्याचार घडत आहेत. हे कशाचं द्योतक की अजून हे माणसं अजून हे बदलत का नाही हे वातावरण? मला असं वाटतंय की स्त्रियांवरच्या बलात्काराचा, अत्याचाराचा हा जो प्रश्न आहे, स्त्रियांच्या विरोधातल्या हिंसाचाराचा जो प्रश्न आहे, हा अतिशय गुंतागुंतीचा प्रश्न आहे. आणि जसं कोणीतरी मागे म्हटलं होतं की इंडियात बलात्कार होतात आणि भारतात नाही, असं काही नाहीये. फार पुरातन काळापासून स्त्रियांवर बलात्कार, अत्याचार होतच आलेले आहेत. आणि याच्यामध्ये एक महत्त्वाची घटना लक्षात घ्यायला हवी की स्त्रियांना किंवा सर्वांनाच आपल्याला आपलं घर हे सगळ्यात सुरक्षित वाटतं. या घरात तर स्त्री सुरक्षित नाहीच आहे, पण ती कामाच्या जागी नाही, रस्त्यात नाही, प्रवासात नाही आणि लोकसभेत आणि अन्य ठिकाणी नाही, सुरक्षित नाहीच, असं आजचं वास्तव आहे. आणि हे का होतंय याचा जर विचार केला तर मला असं वाटतं हा एक अगदी मूलभूत प्रश्न आहे की गेल्या 5000 वर्षापासून जी पुरुष सत्ताक व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेमध्ये पुरुषाला जसं वाढवलं जातं आणि स्त्रीला जसं वाढवलं जातं, या दोनमध्ये अगदी दोन वेगवेगळ्या वाटांनी त्यांची वाढ केली जाते. सिमोन द बोव्हा म्हणते तसं ए वुमन इज नॉट बॉर्न, शी इज मेड. तसं खरं पुरुषाचं पण आहे. त्यामुळे या त्यांच्या लहानापासून मोठं होण्याच्या काळामध्येच एक बायांना सगळं सोसा आणि त्याग करा, स्वार्थ त्याग करा, अहंकार सोडा, आत्मसन्मान सोडा असं शिकवलंय. आणि पुरुषांना आपल्या मर्दानगीच फार श्रेष्ठत्व दाखवायला शिकवलंय. या मूलभूत प्रवृत्ती जोपर्यंत मुळापासून बदलत नाहीये तर हे बलात्कार होणारच आहेत. आणि या सगळ्यामध्ये आणखीन भर पडली आहे ती गेल्या काही वर्षामध्ये जी एक जागतिकीकरणाची, खाजगीकरणाची, उदारीकरणाची लाट आली आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थितीमध्ये जी खाई वाढलेली आहे, एकीकडे प्रचंड श्रीमंती आणि एकीकडे प्रचंड गरिबी, यातल्या अंतरामध्ये शिकलेले पण बेकार असलेले, शिकू न शकलेले आणि उडाणटप्पू बनलेले परिस्थितीमुळे
पण हे केवळ गरिबांचंच आहे असं नाही, श्रीमंतातही हो बायांकडे बघण्याची वृत्तीच खूप बदलली हो आहे. बरोबर आहे. म्हणजे नरेची केला ही न किती नर अशी अवस्था झाली आहे. हो आणि त्यामुळे बाई म्हणजे काय, आपल्या हातातली वस्तू, हो अशा प्रकारे बघण्याची दृष्टी बदलत चालली आहे. आणखीनही याला काही कारण आहेत. त्यातलं एक कारण असं आहे हो की वयात येण्याचं जे वय आहे हम्म, ते मुलांचं आणि मुलींचं दिवसेंदिवस खाली चाललंय. हो 10व्या वर्षापासून मुलं मुली वयात यायला लागलेत. आणि लग्नानंतर जी अधिकृतपणे सेक्सची किंवा मी म्हणेन अत्याचाराची सुद्धा हो. जी एक संधी, मान्यताप्राप्त संधी हो. स्त्री पुरुषांना मिळते, ती साधारण 25 नंतर मिळते. हो त्यामुळे 10 वर्षापासून 25 वर्षापर्यंत ही जी अत्यंत नैसर्गिक अशी शरीर संबंधाची उर्मी आहे, बरं तिचं बरं काय करायचं हो याचा आपण काहीही विचार केलेला नाही. हो अशा अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नांमुळे बरं. बलात्कार दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. आणि म्हणून आता तू म्हणलात तसं हो. फार गंभीरपणे खरं. आणि मुळात लक्ष घालून याकडे बघण्याची गरज आहे. मी विद्याताई, मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येणारच आहे. तुर्तास मी इथे स्टुडिओमध्ये येतो. आपल्यासोबत आता प्रवीण दीक्षित सुद्धा आहेत, माजी पोलीस महासंचालक, आणि त्यांच्या शेजारी रजनी पंडित आहेत. मी रजनीताईंकडे जाईन. रजनीजी, हा विद्याताईंनी जो सांगितला तो सगळा सोशोलॉजिकल भाग होता, सामाजिकतेचा भाग होता. मी आपल्याकडे येतोय तो पोलीस व्यवस्था, आपले कायदे हे पुरेसे अजून का नाही पडत? एका म्हणजे काय काय असुरक्षित आहे तुम्ही बघा. दिल्लीचं 5 स्टार हॉटेल सुरक्षित नाही, मुंबईमधल्या अगदी वेस्टर्न सबमधलं एखाद्या उपनगरातलं घर सुरक्षित नाही, तिथे सुद्धा ती मुलगी मरते. आदिवासी शाळांच्या आश्रमशाळा, सरकारच्या आश्रमशाळा सुरक्षित नाहीत, आणि वाईटात वाईट म्हणजे घरात सुद्धा या घटना घडलेल्या आहेत, आजोबांकडनं, नातेवाईकांकडनं. याच्यामुळे काय मानसिकता आहे? तुम्ही अशा कधी केसेसच्या आलात? म्हणजे काहीतरी असॉल्ट झालेला आहे सेक्शुअल, नंतर कळणाऱ्या नातेवाईकच होता. हो, अशा बऱ्याच केसेस येतात की घरातच बलात्कार होतात, पण आपल्याकडे बायका मोकळेपणे बोलत नाही. हो. कारण जे घरातले संस्कार असतात, तू अत्याचार सहन कर आणि तुझ्यावर कोणी विश्वास ठेवेल की नाही. कोर्टात जरी ती गेली आणि तिने जर म्हटलं की माझ्याशी सासऱ्याने किंवा दिराने असे चाळे केलेत, तरी म्हणतात तू खोटं बोलतेस. त्यांची भावना ती नाही. पण प्रत्यक्षामध्ये मोठ्या मोठ्या घराण्यामध्ये मी पाहिलेलं आहे की हे प्रकार होत आहेत. आपल्या मुलामध्ये दोष असताना घरामध्ये सून करून आणली जाते आणि सासरा म्हणतो तुला जे हवंय ते शारीरिक सुख मी देऊ शकतो ना, मग तू सहन कर, आणि बाहेर तोंड उघडलंस तर पुढे काय होईल त्याचं तू हे कर. आणि त्याला घाबरून ती बाई काही बोलतच नाहीये. मग कुठेतरी तिला कोणाकडनं तरी कळतं की आपल्याला कुठेतरी एक सुरक्षितता मिळेल आणि ती मन मोकळं करायला आपल्याकडे येते. त्यावेळेला काय होतं की आपण एखाद्या कॅमेऱ्यामध्ये, छुप्या कॅमेऱ्यातनं तिचं जर हे केलं की तिच्यावर अत्याचार होत आहेत, त्याचं एका विशिष्ट ह्याच्यामध्ये कॅमेऱ्यामध्ये बंद करून ठेवलं की कोर्टामध्ये विचारलं जातं की तुम्ही हे केलंच कसं, कुठल्या कायद्यानुसार केलंय. आता कोर्टाला असतो पुरावा नाही दिला तर ते काही शिक्षाच करू शकत नाही, आणि पुरावा का दिला आणि कोणत्या आधाराखाली दिला हे सांगणं गरजेचं असतं. तर आपला कायदा हा इतका चुकीचा आहे काही बाबतीमध्ये की कुठलाही अत्याचार झाला, मग चोरीपासून बलात्कारापर्यंत कुठलाही, तर त्याला शासन हे होत नाही योग्य त्या प्रमाणात. त्याच बाईची खिल्ली उडवली जाते आणि त्याच्यामुळे आपले जे गुन्हेगार आहेत ते मोकाट सुटलेले आहेत असं मला तुम्हाला तुमच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये रजनीजी अशा केसेस तुमच्याकडे हँडल करायला आलेले आहेत? आणि असा एक्सप्लॉइट करणारी व्यक्ती ही म्हणजे काय नातेसंबंधात आणि वयाच्या बाबतीत किती रेंज होती त्या बाबतीत? माझ्याकडे जे आलेलं आहे प्रकरण ते सासऱ्यांचं वय 55 होतं आणि सुनेचं वय होतं 28 वर्ष. बापरे. त्याच्यानंतर दिराचं आणि भाऊजेचं आलं होतं की त्याच्या मोठ्या भावाची बायको होती आणि रोज रात्री आपली बायको बघायची, म्हणजे त्या दोघांना, की माझा नवरा उठून त्या रूम मध्ये जातोय. तिचा नवरा मिलिटरीमध्ये होता आणि राजरोसपणे चाललं होतं, पण ते दोघं मिळून तिला वेडी ठरवायचा प्रयत्न करत होते. बरं. आणि तुम्ही त्याचे पुरावे निवडले. मला तुमचा हा मुद्दा खूप महत्वाचा वाटला रजनीजी, की अशा बाबतीत, अशा नाजूक ठिकाणी काही गोष्टी तुम्हाला आयडिया करूनच गोष्टी मिळवायला लागतात, पुरावे, आणि तुमच्या विरोधात कायदा आहे. मी थोडंसं पोलीस माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित आपल्याकडे. दीक्षित सर, या गोष्टी आता तुम्हाला मी काय स्टॅट सांगायची गरज नाही, तुमच्या डोळ्यासमोर आहेत सगळ्या घटना. ही आहे आपली सामाजिक परिस्थिती. मगाशी विद्याताईने हे का होतं ते सांगितलं आणि कसं होतं हे आपल्याला रजनीताईंनी सांगितलं. या बाबतीत पोलीस इंटरव्हेन्शन कुठे कमी पडतंय का? 5 स्टार हॉटेल सुरक्षित नाही, आश्रमशाळा सुरक्षित नाहीत, आणि लोकांची घरं सुद्धा सुरक्षित नाहीत. नाही, याच्यामध्ये आता जसं रजनीताईंनी सांगितलं किंवा विद्याताईंनी सांगितलं त्याप्रमाणे आज जर समजा 100 गुन्हे आपण बघितले, विशेषतः ज्याला आपण बलात्कार म्हणतो अशा प्रकारचे जे गुन्हे आहेत, त्याच्यामध्ये 98% गुन्हे हे घरातल्या किंवा घराच्या आजूबाजूच्या लोकांकडून किंवा जे आपल्याला माहीत असलेले लोक आहेत त्यांच्याकडून झालेले आहेत असं दिसतं.
जे केवळ 2% गुन्हे असे आहेत की जे आता आपण म्हणलात की कदाचित 5 स्टारमध्ये असतील किंवा अन्यत्र कुठे झालेले असतील, ते असू शकतात, आहे ते, नाही असं नाही. परंतु ह्याचा अर्थ असा की आपण कुठल्याही आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या वरती विश्वास ठेवणं हे योग्य नाही आणि त्यासाठी आपल्याकडनं जास्तीत जास्त प्रिकॉशन्स याही घ्यायलाच पाहिजेत. आता कायद्याची आता उल्लेख करण्यात आला की पुरावा लागतो, तर ही स्वाभाविक गोष्ट आहे की पुरावा असल्याशिवाय न्यायाधीश देखील त्याच्यामध्ये शिक्षा देत नाहीत. तरी देखील सांगण्यास विशेष असं की आता गेल्या आपण 2-3 वर्षामध्ये वारंवार प्रयत्न करून शासनाकडूनही त्याच्यात प्रयत्न भरपूर चाललेले आहेत. हे जे कन्व्हिक्शन होतं हे आपण जवळजवळ 20% नेलेलं आहे. बरं. म्हणजे याचा अर्थ अजूनही 80% आपल्याला सुधारायला वाव आहे. आता हे जर सुधारायचं असेल तर त्यासाठी काय करावं हा खरा प्रश्न आहे. तर त्यात मुख्य गोष्ट काय की तसं रजनीताई सांगत होत्या की त्या महिलेला आवाजच नसतो. म्हणजे जो व्हिक्टीम किंवा ज्याला बळी आपण म्हणतो त्या बळीला काही बोलण्याची कुठे मुभाच नसते. तर त्यासाठी म्हणून आपण त्या महिलेला पुढे जास्तीत जास्त आणायला प्रोत्साहन द्यायला पाहिजे. आणि त्यामुळे मी असं म्हणेन की जे महिलांविरुद्धचे गुन्हे आहेत त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे, म्हणून कुठल्याही प्रकारे आपण त्याच्या विरुद्ध किंवा ते वाढ होऊ नये अशा प्रकारे जरी आपल्याला वाटत असलं तरी केवळ सांख्यिक वाढ झालेली आहे म्हणून सगळं काही वाईट झालेलं आहे असं समजायचं कारण नाहीये. बरं. समाजामध्ये आता जसं आपण ऐकतोय विद्यार्थ्यांनी सांगितलं की समाजामध्ये महिलांच्या विरुद्ध अत्यंत पराकोटीचा असा हिंसाचार आहेच, हे आपण मान्य करायला पाहिजे. आणि तो जर असेल तर त्याला सुधारण्यासाठी म्हणून कायदा आहे, त्याच्यासाठी न्यायाधीश आहेत आणि त्यासाठी त्यांना मदत म्हणून ह्या जे काही गुन्हे होत आहेत त्या गुन्ह्यातले जे बळी आहेत त्यांना जास्तीत जास्त वाचा कशी फोडता येईल, बरं, ते कसे पुढे येतील ह्याच्यासाठी आपण मदत करायला पाहिजे. ठीक आहे. मी इथे विद्यार्थ्यांकडे फक्त तुमची 2 विधानं घेऊन जातो. विद्यार्थी आपले माननीय पाहुणे प्रवीण दीक्षित, असं 2 गोष्टी त्यांच्या आता बोलण्यात आल्या. एक म्हणजे या अशा भवतालामध्ये कोणावरती विश्वास ठेवणं अवघड झालेला आहे, असा विश्वास ठेवू नये ज्याच्यामुळे तुमची सुरक्षितता धोक्यात येईल. आणि 2, आकडेवारी जरी काही सांगत असली तरी सगळंच बिनसलेलं आहे असं मानायची गरज नाही असं ते म्हणतायत. तुम्ही या 2 मतांशी सहमत आहात का आणि हे शक्य आहे का? आज टॅक्सीतून कुठल्याही तरी प्रायव्हेट टॅक्सीतून जाणारी आपली कोणी मुलगी असेल, बहीण असेल, नोकरीसाठी रात्री उशिरा येणाऱ्या कोणाची पत्नी असतील, वहिनी असेल, या सगळ्यांना बाहेरच्या बाजूच्या व्यक्तीवर विश्वासच न ठेवता आपण आपल्यावरती जगायचं, हे आजच्या अर्बन लाईफमध्ये शक्य आहे का? त्याच्यासाठी मी सांगतो मला असं वाटतं की हे शक्य नाही आहे, कारण आपल्यावर कुणावर तरी थोडासा विश्वास आपल्याला ठेवावा लागतो. आणि माझं म्हणणं हेच आहे की विश्वास ठेवण्यालायक माणसं फार कमी झालीत. ज्याच्यावर विश्वास टाकावा तो कोंबड्याने शेत खाल्ल्यासारखा वागतो, ही एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. दीक्षित सरांनी मांडलेला दुसरा मुद्दाही महत्वाचा होता की आता जो संख्यात्मक वाढ झाल्याची जी गोष्ट आपल्या लक्षात येते त्याचं हे एक कारण आहे की गुन्हे तर वाढलेले आहेतच, पण संघटनांच्या आणि चळवळीच्या माध्यमातून आपला एक आत्मसन्मान आहे आणि अशा गुन्ह्यामध्ये आपण बळी असतो, आपण गुन्हेगार नाही, हे लक्षात घेऊन स्त्रियांनी बोललं पाहिजे. यासाठीचं बळ देण्याचं काम या संस्था संघटना करतायत. आणि मला असं वाटतं की या बाबतीमध्ये स्त्रियांना बळ देणं हा जरी एक भाग असला तरी पोलिसांच्या बाबतीतही मला काही निरीक्षणं नोंदवायची आहेत. मी गेली 35 वर्षात काम करत असल्यामुळे पोलिसांचे अनेक चांगले अनुभव माझ्यापाशी आहेत. पण मला असं वाटतं की जेव्हा अगदी जीवाच्या म्हणजे कंठाशी प्राण आले म्हणतो असं वाटून जेव्हा स्त्री पोलीस चौकीवर जाते तेव्हा पोलीस कसं वागतो, म्हणजे त्याच्या मुलीच्या बाबतीत किंवा नातलगाच्या बाबतीत घडलं असतं तर तो कसा वागला असता आणि आलेल्या केसच्या बाबतीत तो कसा वागतो, या दोन्हीमध्ये जे अंतर आहे हे सेन्सिटायझेशन प्रोग्रामनी भरून काढण्याची अतिशय गरज आहे. की कुठलीही स्त्री जेव्हा पोलीस ठाण्यात येते तेव्हा असह्य झालं म्हणून येते. खोट्या गोष्टी होतात पण त्या फार क्वचित होतात, पण खोटं बोलत पोलीस ठाण्यामध्ये जाणं ही काही फार सोपी गोष्ट नाहीये. त्यामुळे सगळ्यात जास्ती केसेस या खऱ्याच असतात. मला आठवतंय की 1982 साली पुण्यामध्ये मंजुश्री सारडा आणि शैला लाटकर या 2 सुशिक्षित, शहरी आणि धनिक स्त्रियांचे खून झाले. त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की याचं कारण काय आहे, तर तेव्हा आमच्या लक्षात आलं की यांना, तो जुना काळ होता 30 वर्षापूर्वीचा, स्त्रियांना असं काही घडत असेल तर कुठे जाऊन बोलावं, माहेरी तर बोलण्याची हिंमत नाही आणि सासरी तर तोंड चावळलेलं आहे. अशा वेळेला नारी समता मंच या आमच्या संघटनेने बोलत्या वा केंद्र काढलं होतं.
मला असं वाटतं की अशा प्रकारची केंद्र जागोजागी निघणं, हो. इव्हन पोलिसांच्या हेल्पलाईन्स हो. असणं आणि तुम्हाला जो त्रास आहे खरंय. तो मुक्तपणे बोला. आणि विद्यार्थी तुमच्या यासाठी या एक बोलण्याला वातावरण संदर्भ निर्माण म्हणून एक करणं ही किस्सा फार किस्सा गरजेचं आहे. प्रसंग माहिती अशी आहे केरळमध्ये, आणि मी त्याचं सार्वत्रिकीकरण करत नाही असं नसेल सगळीकडे, पण केरळमध्ये दीक्षित सर एक अशी घटना रिपोर्ट झालेली आहे सगळ्या पेपरमध्ये की तिथे बलात्कार पीडित आल्यानंतर पोलिसांनी, एक तर तिकडे तिच्याशी बोलायला महिला पोलीस नव्हती, पुरुष पोलीस तिच्याशी बोलत होता, हरकत नाही, त्याने तुला त्याचा आनंद मिळाला का, कसं सगळं झालं, अशा प्रकारचे प्रश्न विचारले, याची मोठी बातमी झाली होती. त्यामुळे मला तुम्हाला हाही प्रश्न, मी पहिल्यांदा त्यांच्याकडे जाऊन मग तुमच्याकडे की रजनीताई असे प्रकरण ज्यावेळी येतात, तुम्ही गुप्तहेर म्हणून काम करता, तुम्ही जास्तीत जास्त पुरावे मिळवून देऊ शकता, पण हे सगळं घेऊन तुम्ही पोलिसांकडे जायचं असतं. पोलीस अब्यूज झालेल्या, रेप झालेल्या, टॉर्चर होत असलेल्या अशा महिलांच्या बाबतीत त्यांचे वर्तन कसं असतं, रिस्पॉन्स कसा असतो? काय माहिती का, ज्याला जे भोगावं लागतं ना त्याचं कसं असतं, लाईफ जसं तुम्ही जे भोगलंय आयुष्यामध्ये स्वतः, त्या दृष्टीने आपण म्हणतो ना, असं चष्मा घातला की आपल्याला जग पिवळं दिसतं, बरोबर आहे. तसं त्या माणसाला त्याची कधी खेदखंत म्हणजे काही भासच झालेला नसतो, मग तो खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करतो. असे अनुभव तुम्हाला आले? हो, बरेच वेळा आलेले आहेत. पण समजा आता तुमचा पोलिसांची बऱ्यापैकी संपर्क असेल, साधारण किती टक्के प्रमाणात असा आलाय तुमच्या तरी सगळ्या माझ्या मते महिलांबरोबरच्या 50% अत्याचाराच्या पोलीस अधिकारी चांगले प्रकरणातल्या आहेत. 100%पैकी किती टक्के तुम्हाला असे 50% अधिकारी आहेत हां. जिथे आपण कंप्लेंट करायला जातो, हो. त्यांना इतकं चांगलं मार्गदर्शन देण्याची गरज आहे, किंवा काही अशा मुलींना तिथे नेमायचं की ज्या त्यांचे प्रश्न व्यवस्थितरित्या समजून घेतील, त्यांना गायडन्स देतील, बरं. त्यांचा आत्मविश्वास बनवतील. पण हे न होता जी केस नोंदून घेणारी व्यक्ती असते, हो. ती जाब नोंदून घेताना कितीतरी त्रुटी त्याच्यामध्ये ठेवते, बरं. आणि कोर्टात जेव्हा ती केस जाते त्यावेळेला ती व्यक्ती हरण्याची शक्यता जास्ती असते. मला वाटतं दीक्षित साहेबांना जास्त अनुभव असेल या दीक्षित सर, आता गोष्टींचा. याच्यावरती तुम्ही बोला, आणि तुमच्या आणखी संदर्भासाठी केरळचा एक किस्सा मी सांगितला, आता मी पुण्यातला महाराष्ट्रातला ताजा किस्सा मी सांगतो. किस्सा सांगण्यापूर्वी मी सांगतो, हो. काही गोष्टी महत्वाच्या आहेत हो. याच्यात कसं आहे की आता 2-3 मुद्दे महत्वाचे आहेत. जरूर. सगळ्यात पहिला मुद्दा होता विद्यार्थ्यांनी सांगितलं की यांना आवाज देण्यासंबंधी. आज आपल्याकडे टेक्नॉलॉजीच्या मदतीने आपण संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व महिलांसाठी एक अतिशय उत्कृष्ट आणि अत्यंत प्रभावी अशा प्रकारचं टेक्नॉलॉजिकल असिस्टन्स त्यांना दिलेलं आहे. आपल्याला कल्पना आहे की एक प्रतिसाद आस्क या नावाचं ॲप आज प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये फ्रीली डाउनलोड करता येईल. 109 नंबर पण दिलेला आहे, त्याच्याकडे येतोच. हो. पण हा प्रतिसाद ॲप म्हणून हे एक इमर्जन्सी, सोशल इमर्जन्सीसाठीचं एक ॲप आपण दिलेलं आहे, आणि कोणीही ते फ्रीली डाउनलोड करून जर त्याच्या आपल्या मोबाईलमध्ये ठेवलेलं असेल, तर जसं तर रजनीताई सांगत होत्या की घरात असेल किंवा घराच्या बाहेर असेल किंवा अन्यत्र कुठेही असेल, ज्या कुठल्याही क्षणी आपल्याला वाटेल की आपल्याला काही धोका आहे, आपल्याला काही त्याच्यामध्ये गडबड वाटते, तर अशा क्षणी त्याच्यामध्ये एक सोशल इमर्जन्सीचं बटन दिलेलं आहे, आणि ते सोशल इमर्जन्सीचं बटन तुम्ही दाबल्यानंतर 5 मिनिटाच्या आतमध्ये तिथले जवळचे जे पोलीस बीट मार्शल आहेत ते ताबडतोब आपल्याला येऊन काय असेल ती इमर्जन्सी अटेंड करत आहेत. बरं. दुसरी गोष्ट आहे की त्याचप्रमाणे कंट्रोल रूमला देखील त्याचा मेसेज जातो, आणि कोणता पोलीस किंवा कोणता बीट मार्शल हा या संबंधित बळी किंवा जी महिला असेल तिच्याकडे जात आहे हे मॉनिटर केलं जातं. याशिवाय आज आपण सर्व ठिकाणी दामिनी स्क्वॉड्स नावाची खास फक्त महिला असलेली अशी पोलीस वाहनं आज सर्व ठिकाणी उपलब्ध ठेवलेली आहेत, आणि त्याच्या माध्यमातून ज्या ठिकाणी कुठे अशा घटना घडू शकतात, विशेषतः कॉलेज असेल किंवा नोकरीची ठिकाणं असतील किंवा आणखीन काही अन्य ठिकाणं असतील, तर त्या ठिकाणी ह्या दामिनी स्क्वॉड्स ह्या सतत आपल्या सर्व आजूबाजूला उपलब्ध आहेत. आता जो मुद्दा आहे की जे तक्रार करायला येतात त्यांच्यापाशी पोलिसांचं वागणं कसं असतं, तर ह्यासाठी मी मुद्दाम सांगू इच्छितो की आज कोणतीही महिला पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर तिने जी काही तक्रार केलेली आहे त्या तक्रारीमध्ये तिने दिलेली तक्रार आहे ती त्याप्रमाणे नोंदवली गेली किंवा नाही, त्याला किती वेळ लागला, त्याचं काही कमी जास्ती प्रमाणात त्याचं काही बदलण्यात, जसं आता सांगितलं की बदलतात वगैरे, तर ते बदललं किंवा कसं काय, ह्या संबंधी प्रत्येक घटकाचे जे पोलीस प्रमुख आहेत हे स्वतंत्र रोज चौकशी करतात, आणि नुसती चौकशी करत नाहीत, तर ती जी महिला असेल, तक्रारदार असेल, तिच्याशी स्वतः डायरेक्टली संपर्क करतात आणि तिला विचारतात की ही जी आता काय काय गोष्ट रजिस्टर झालेली आहे याबद्दल तुला अजून काही सांगायचं आहे का, तुला काही भ्रष्टाचार होता का, तुला काही दडपण आणलं गेलं का. आणि ह्याशिवाय आम्ही आता सूचना अशा दिलेल्या आहेत की तक्रार करणाऱ्या जी महिला असेल ती महिला तक्रारीला पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर तिच्या हातामध्ये सर्वसाधारण सगळ्या ह्या तशा लिहू शकणाऱ्या अशा महिला असतात, तर त्यांच्या हातामध्ये तुम्ही पेन द्या, कागद द्या, आणि त्यांना जशी तक्रार लिहायची असेल तशी लिहू देत. ह्यापुढे जाऊन आम्ही त्यांना असंही सुचवलेलं आहे की जिथे शक्य असेल तिथे तुम्ही त्यांचं व्हिडिओग्राफी पण करा,
म्हणजे बऱ्याच वेळेला लिहिता येत बरोबर आहे, नाही. तर त्यावेळेला तुम्ही जर व्हिडिओ केली बरं. आणि त्या व्हिडिओची जर योग्य प्रकारे जशी डिजिटल एव्हिडन्स म्हणून व्हॅल्यू लागते, तर अशा प्रकारे पोलीस आता ठेवायला सुरुवात केलेली आहे. आणि ती जास्त रजनीताईंनी सांगितलं की आम्ही ती कॅमेऱ्यामध्ये घेतलं, परंतु कोर्ट ते ऍक्सेप्ट करत नाही. तर त्याच्यासाठी उपाय म्हणून त्याला हॅशटॅग म्हणून उपाय असतो की ती त्याला जे इंटेग्रिटी लागते त्या फाईलची, किंवा ह्या फाईलमध्ये कोणीही दुसरं काही केलेलं नाही. हस्तक्षेप केलेला नाहीये. तर त्या सगळ्या प्रिकॉशन्स घेऊन बरं. आज प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये अशा प्रकारचा ट्रेंड असा माणूस आपण दिलेला आहे. ह्याशिवाय आज आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 30% पेक्षाही अधिक महिला ह्या दरवर्षी पोलीसमध्ये जॉईन होत आहेत. आणि त्यातल्या आज कुठलंही महाराष्ट्रातलं पोलीस स्टेशन असं नाहीये की ज्या ठिकाणी महिला पोलीस उपलब्ध नाहीयेत. आता ही गोष्ट खरी आहे की पुरुष असो किंवा महिला असो, त्यांना सेन्सिटायझेशन महत्वाचं आहे. त्यांची सेन्सिटिव्हिटी असणं महत्वाची आहे. आणि म्हणजे महिला आहे म्हणून हा सेन्सिटिव्हिटीचा मुद्दा म्हणून मी तुम्हाला म्हणतो, तुम्ही म्हणताय ही सिस्टीम असेल तर खरंच चांगलं आहे, म्हणजे असलीच पाहिजे. आणि तुम्ही जर का त्याचा पुरस्कार करताय त्याचं आपलं सगळे स्वागत आहे. हा सेन्सिटायझेशन जो माझ्या चर्चेतला पुढचा मुद्दा आहे. दीक्षित सर, पुण्यामध्ये एका हॉटेलमध्ये तथाकथित सेक्स रॅकेट चाललं होतं. त्याच्यामध्ये एक अभिनेत्री सुद्धा, एक मॉडेल काम करणारी अभिनेत्री होती, तिला पकडण्यात आलं. तिची चूक असेल तिला जरूर पकडा, तिला दंड करा. तिने दिलेल्या जबाबानुसार, आणि अगेन हे पुन्हा रिपोर्टेड आहे, पोलिसांनी तिच्याकडे हमको खुश कर दो अशी मागणी केली. अनेकदा ज्यावेळी असे सेक्स रॅकेट बस्ट होतात, तिथल्या अनेक मुली कधी कॉलेज गोईंग असतात किंवा त्या कुठून तरी पकडून आणलेल्या असतात, त्या स्वतः मुळात धाराशायी झालेल्याच असतात. त्यांना पोलीस पकडतात आणि तिथे होणाऱ्या अब्यूजची संख्या सुद्धा अनरिपोर्टेड खूप आहे. आणि या गोष्टी समोर येत नाही. एखादा पोलीस तिला सांगतो आणि ती हो म्हणते किंवा नाही म्हणते, रिपोर्ट कुठे होणार आहे? कारण ती मुळात तिने गुन्हा केलेला म्हणून ती आतमध्ये आलेली असते. या अशा अनेक गोष्टी सुरू आहेत. काही कॅमेरे वगैरे नसतात, मोबाईल वगैरे नसतात. मी पुन्हा इकडचा हा सेन्सिटायझेशनचा मुद्दा घेऊन मी सुरू करेन. मी हा रजनीताईंपासून सुरू करणार आहे. रजनीजी, जसं मगाशी मी उल्लेख केला, दिल्लीतल्या 5 स्टारमध्ये होणारा बलात्कार, मुंबईतल्या घरामध्ये कोणाला होणारी मारहाण, मी फक्त इकडे बलात्कारापुरतं ही चर्चा नाहीये, सगळ्या प्रकारचे अब्यूज आपण कव्हर करतोय. असं अजूनही का होते असं तुम्हाला वाटतं? म्हणजे आता आपण 21व्या शतकातल्या दुसऱ्या दशकात आहोत. आता 2020 येऊन ठेपेल आपल्याकडे. अजून माणसं शहरी असो, गरीब असो, गावातली असो, दिल्ली मुंबईतली असो, अशी का वागतात? परिवर्तन आपण म्हणतो ते घरापासूनच सुरुवात व्हायला पाहिजे. आपण म्हणतो लाच देतो आपण, पण लाच कुठून होते? घरापासून होते. मूल रडायला लागले, तुला कॅडबरी देते, गप्प बस. ही पहिली आपली सुरुवात आहे, लाचेची सुरुवात आहे. तेव्हा मुलांना जे संस्कार आपण देतो, तू मुलगा असो किंवा मुलगी असो, अत्याचार केला तर मीच तुला शासन करेल असं कुठली आई म्हणते का? नाही म्हणत. म्हणजे त्या मुलाच्या मनावरती एक जडणघडण आहे की मी जे करीन ती पूर्व दिशा. मला कुठलाही कायदा काही त्यातून तो एखाद्या पॉलिटिशियनचा किंवा अधिकाराचा जर मुलगा असेल तर त्याला सगळे गुन्हे माफ असतात. मग सगळे वरून दबाव येणार, हे येणार, मग त्याच्यात हे करणार. तेव्हा प्रत्येक पोलीस स्टेशनला जिथे जिथे गुन्ह्याची तक्रार नोंदवली होते तिथे तिथे कॅमेरे बसवणं गरजेचं आहे. मी विद्याताईंकडे जाईन. विद्याताई, हा जो आपण सेन्सिटायझेशनचा मुद्दा म्हणतोय हा जास्त व्यापक मुद्दा आहे. हा फक्त सेक्शुअल अब्यूज पुरता नाही आहे. आणि मी एका प्राचीन काळापासून सुरू असलेली चर्चा त्या बाबतीत मी तुम्हाला विचारतोय. चित्रपटातून किंवा आजकाल तयार झालेल्या फ्री कंटेंटमधून महिलेचं चित्रण, तिच्या संदर्भातलं वर्णन जे दाखवलं जातं, एकीकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्यवाले म्हणतात आम्हाला हे दाखवायचं आहे, आम्हाला ते दाखवू द्या, आम्हाला तो सेक्स दाखवू द्या, आम्हाला ती हॅरॅसमेंट दाखवू द्या. त्यांची वाटेल ती कारणं असतील, पण आपण हे कधीतरी मांडणार आहोत की नाही की या सगळ्याचे परिणाम अबोध मनावरती होत असतात आणि त्याचं काय करायचं? मला 2 गोष्टी सांगायच्या आहेत, पण या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी जो सेन्सिटायझेशनचा मुद्दा निघाला होता त्यासंबंधी मला एक उदाहरण द्यायचं आहे. एका ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सगळे ज्युडिशियल ऑफिशियल्स होते आणि त्यांना असं एका वर्तुळामध्ये बसवून ट्रेनर त्यांना असं म्हणाला की तुम्ही सगळ्यांनी 2 मिनिटं डोळे झाका आणि तुमच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर तुम्ही जो शरीर सुखाचा सुंदर अनुभव घेतलाय तो आठवा. 2 मिनिटांनी डोळे उघडायला सांगितल्यावर त्यांनी असं सांगितलं की एक मी तुम्हाला अतिशय सुंदर अनुभव तुमच्याच आयुष्यातला आठवायला सांगितला. आता पुढची पायरी अशी आहे की याच्यामधले जे सहभागी आहेत, याच्यामध्ये तुमच्या शेजारी असलेला जो सहभागी आहे त्याच्याबरोबर तुमचा हा अत्यंत सुखद आणि प्रेशियस अनुभव शेअर करा. सगळ्यांना भयंकर राग आला आणि त्यांनी आरडाओरडा केला आणि ते असं म्हणाले हे आमच्या प्रायव्हसीवर आक्रमण आहे. त्याला त्या ट्रेनरनी असं सांगितलं की तुमच्या आयुष्यातला सुखद आणि चांगला आणि मौलिक अनुभव आत्ताच्या सहभागीला तुम्ही शेजारी सांगा. असं म्हटलं तर तुम्हाला एवढा राग आला. बलात्कार पीडिता अशा ज्या स्त्रियांच्या ज्या कोर्ट ट्रायल्स होतात त्यामध्ये जे प्रश्न विचारले जातात त्याच्यात त्या स्त्रिया असं म्हणतात की आम्ही जणू दुसऱ्यांदा बलात्कार अनुभवत असतो.
तेव्हा हे प्रश्न विचारण्यामधली जी संवेदनशीलता आहे त्याचं ट्रेनिंग देण्याचा हा एक खूप महत्वाचा भाग आहे, म्हणून मला तो सांगावासा वाटला. दुसरा जो मुद्दा आहे तो अतिशय महत्वाचा आहे आणि ही केवळ माध्यमच नव्हे, नव्या टेक्नॉलॉजीमुळे अतिशय लहान वयाच्या मुलांपासून आणि गरिबी श्रीमंतीचा फारसा फरक न ठेवता खूप लहान मुलांच्या हातामध्ये मोबाईल्स आलेत आणि या मोबाईल मधून सुद्धा त्यांना विविध प्रकारची माहिती आणि नुसती माहिती नाही, ब्लू फिल्म सुद्धा बघायला मिळतात. हे जर आपण पाहिलं तर असं दिसतं की माहिती खूप, ज्ञान काहीच त्या मानाने नाही आणि शहाणपण तर नाहीच नाही. अशा परिस्थितीमध्ये आम्ही जो सेक्स एज्युकेशन मधला मुद्दा म्हणतो की याच्यामध्ये आम्ही केवळ स्त्री पुरुषांच्या जननेंद्रियाची माहिती नाही देत, तर सेक्स हा किती सुंदर नाही निर्मळ विद्याताई, अनुभव विद्याताई आहे. मला आयुष्य माझा एकदम संपन्न प्रॅक्टिकल करणारा. माझा प्रश्न आहे. या क्षणी सगळीकडे घडणारा प्रश्न आहे माझा आणि तो मला थिअरिटिकल पातळीला नाही न्यायचा आहे. आता कुठल्या तरी कामगारापासून, कर्मचाऱ्यापासून ते ऑफिस बेरर, ऑफिसमध्ये असणाऱ्या माणसापासून ते विद्यार्थ्यापर्यंत सगळ्यांच्या हातापर्यंत गेलेला पॉर्न कंटेंट आहे. तो फिल्म मधला सॉफ्ट पॉर्न आहे आणि तो हार्ड पॉर्न आहे. त्याच्यावरती प्रतिबंध असावा की नाही? त्याच्यावर प्रतिबंध असू नये, पण मगाशी रजनीताई जसं सांगत होत्या तसा या सगळ्या प्रश्नाचा खूप गंभीर विचार करायचा तर एक दूर पल्ल्याची गोष्ट आपल्याला बघावी लागेल. आत्ताची पिढी तर बिघडलेली आहे, त्यांच्यावर करायचे ते प्रयत्न करू, पण खरं म्हणजे लहानपणी आपण सगळी माणसं जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपण मनुष्याची बाळं असतो आणि मग आपण स्त्री आहोत का पुरुष आहे हे ठरतं. पण म्हणजे काही या दोन जाती नाही आहेत एकमेकांची खिलवाड उलवणाऱ्या किंवा उच्च आणि नीच. तेव्हा तूही स्त्री असलीस तरी माणूस आहेस आणि मीही पुरुष असलो तरी माणूस आहे आणि म्हणून माणसासारखं वागलं पाहिजे. सगळ्या व्हॅल्यूज लक्षात घेऊन हे जेव्हा लहानपणापासून मुलाला कळेल तेव्हा तो या प्रकाराने मुलींकडे बघणारच नाही. याच्यासाठी आपण काय करणार? आम्हाला जे सारखं सांगतात असले कपडे घालू नका, निर्जन ठिकाणी जाऊ नका. अरे आम्ही कुठेही आणि कसेही जाऊ, तुम्हाला काय जबाबदारी सोपवली आहे का आमच्यावर बलात्कार करण्याची? तुमची नजर साफ ठेवा, तुम्ही मान वळवून चालू लागा किंवा आमच्या अंगावर शाल टाका बघवत नसेल तर. असं पुरुषांना न सांगता, त्यांना लहानपणापासून ट्रेनिंग न देता ज्या प्रकारे आज वातावरण स्त्रियांकडे असं बघू नका आणि तसं बघू नका सांगतायत, हे फार चुकीचं आहे. आणि हा जो सर्व बाजूनी होणारा ऑनस्लॉट आहे अतिशय विपरीत अशा स्त्री पुरुष संबंधीचा, हा नक्की हानिकारक आहे. पण तरी त्याला बंदी घालण्यापेक्षा मुळातून त्याकडे बघायचं. मला इथे त्याबद्दल पोलिसांचा व्ह्यू मला जाणून घ्यायचा होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ती संधी मिळाली. दीक्षित सर, एक हायपोथेसिस आहे, तो खरा की खोटा ते तुम्ही अनुभवाने सांगाल. अनेकदा अशा लैंगिक अत्याचारांमध्ये पकडण्यात आलेली मुलं, मुली, लहान मुलं असतील की मोठा कुमारवयीन, तरुणवयीन असेल किंवा म्हातारा माणूस असेल, ती लोक जेव्हा असे वागतात आणि ते विविध वर्गातून आलेले असतात, स्ट्रॅटामधून आलेले असतात, त्याच्यामध्ये त्यांनी पाहिलेला पॉर्न कंटेंट, फिल्ममधली हिंसा, महिलेवरचे अत्याचार या बघण्याचा परिणाम असतो. याच्याबद्दल काही आकडेवारी किंवा तुमचं स्वतःचं परसेप्शन काय, असा परिणाम होतो? काय आहे की आपल्याला कल्पना आहे की संबंध जगामध्ये सेक्स आणि व्हायलन्स ह्या दोन अत्यंत खपल्या जाणाऱ्या अशा गोष्टी आहेत. बरोबर आहे. आणि हा बिलियन्स ऑफ डॉलर्सचा बिझनेस आहे. हा याच्यातला जो कमर्शियल अँगल आहे त्यामुळे हा आपण किती थांबवायचा जरी प्रयत्न केला तरी तो थांबत नाहीये. आणि तो आता केवळ फक्त पाश्चिमात्य जगापर्यंत मर्यादित राहिलेला नाहीये. या नवीन टेक्नॉलॉजीमुळे तो आपल्या इथेही आलेला आहे. आणि आपण अगदी योग्य सांगितलंय की त्याच्यामध्ये अनेक ऑडिओ व्हिज्युअल मेथड्स असतील, अनेक फिल्म्स असतील, अनेक सिरियल्स असतील, अनेक ब्लू फिल्म्स असतील, या सगळ्या माध्यमातून मुलांच्यावरती होणारा याचा गंभीर परिणाम हा नक्कीच आहे. आणि ह्याला जर थांबवायचं असेल तर मला वाटतं की फक्त कुटुंब ही एकच अशी एक जागा आहे की जिथे कुटुंबातून योग्य प्रकारचे त्यांच्यावरती संस्कार होणं हेच त्याला कदाचित थोडंसं उत्तर असू शकतं. आता व्यक्ती कुटुंबामध्ये किती, आणखीन कुटुंबाच्या बाहेर किती असते हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि कुटुंबातल्या संस्कारांना तो किती जुमानतो किंवा जुमानत नाही हाही एक त्यातला चर्चेचा विषय होऊ शकतो. पण ह्या ज्या आजूबाजूला होणाऱ्या सगळ्या घटना आहेत, या घटनांचा माणसाच्या मनावरती परिणाम होत नसेल किंवा विशेषतः जो तरुण वय असलेला मुलगा आहे त्याच्यावरती होत नसेल असं म्हणणं चुकीचं आहे. मी शेवट करण्यासाठी मी रजनीजी तुमच्याकडे येतोय. या सगळ्या परिस्थितीमध्ये स्त्रियांना, मुलींकडनं अशी अपेक्षा केल्या, म्हणजे असंही म्हटलं जातं की त्यांच्यासाठी आता ॲप तयार झालेले आहेत, आता स्प्रेस पण आहेत सगळे, पण घरापासून दारापर्यंत सगळीकडे असुरक्षित जर का मुली असतील तर हे सेन्सिटायझेशन कोणत्या प्रकारचं असावं? माझं म्हणणं आहे की हिंमत ही आतून असावी लागते.
तुमच्याकडे जर कोणी हात धरायचा प्रयत्न केला तर कानफाटात मारायची जर तुमच्याकडे तयारी नसेल किंवा पण समोरच्या रजनीजी कसं शक्य आहे? सगळ्यांना का कुठे नाही शक्य होणार नाही आहे? ती सगळ्या हिंमत मुलींना तुम्हाला कुठे शक्य होणार आहे? लहानपणापासून मिळालीच गेली पाहिजे. कारण शेवटी स्वतःचा प्रश्न स्वतःला कितपत सोडवता येतो नाही, हा मी असं महत्त्वाचा म्हणतो आहे. की मी मुलींना अंडर एस्टिमेट नाही करत आहे. नाही, हां. प्रत्येकीची कॅपॅसिटी ती असते ना, एक मोल्ड असावं नाही, लागतो. पण मी त्याच्याकरताच अरेला आपण- कार्यक्रम यासाठी माझ्यात एक मोल्ड आहे. बरोबर आहे. सगळ्यांमध्ये तो नसतो. काही जण त्यात एवढं पण तो सुचवेन मोल्ड नाही, मी त्यात तयार एवढं करायची सुचवेन आपल्याला गरज आहे की प्रत्येक वेळेला तुम्ही कानफडात मारायलाच पाहिजे असं नाही, पण तुम्ही निदान सांगितलं पाहिजे. हो. ज्या वेळेला एखादी घटना घडते त्यावेळेला ती तुम्ही तुमच्या पालकांबरोबर किंवा जे Share आजूबाजूला केली पाहिजे त्यांना ती. ताबडतोब कळवायला पाहिजे. हा जो संवाद आहे हा संवाद जर असेल तरी देखील बराच फरक पडू शकतो. कार्यक्रमाच्या शेवटी आपण लोकांना सुद्धा विचारलं होतं की त्यांना याबद्दल काय वाटतंय. आपला प्रश्न होता, तुम्ही जय महाराष्ट्रच्या आमच्या हँडलवरती गेला असेल तर, ती महिलांसाठी सुरक्षित वातावरण बनवण्यात सरकार अपयशी ठरलंय का? काय लोकांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, प्रतिसाद दिलाय, आपण स्क्रीनवरती पाहू शकता. सरळ 70% लोक म्हणतात की सरकार अपयशी ठरलेले. लोकांच्या मनातला संताप दिसून आलेला आहे. हा एपिसोडमध्ये इथे थांबण्यापूर्वी इथे एक आत्ता ताजा विषय सुरू आहे म्हणून तो, आणि तो विद्यार्थ्यांना जास्त लक्ष भावेल त्यांना सुद्धा, कारण त्या क्षेत्रात आहेत एक्सप्रेशनच्या. लास्ट टँगो इन पॅरिस या फिल्ममध्ये मर्लिन ब्रँडो या अतिशय गाजलेला गॉडफादरमधला अभिनेता आहे. त्याने एक सीन अभिनेत केला होता त्या डिरेक्टरने ब्रँडोला घेऊन, आणि अभिनेत्री होती. त्या अभिनेत्रीवरती रेपचा सीन होता, आणि हे आज असं कळतंय तो इंटरव्ह्यू बाहेर आल्यानंतर की डिरेक्टरने त्या अभिनेत्रीला कल्पना दिली नव्हती आणि तो खरा वाटावा म्हणून तिला कल्पना दिली नव्हती. त्यामुळे ब्रँडोने जेव्हा रेपचा तो सीन तयार केला त्यावेळी तिला वाटत होतं की हा खराच रेप चाललेला आहे, आणि त्यातून तो सगळा सीन तयार झाला. आणि आज त्या चित्रपटावरती प्रचंड टीका होते, त्या डिरेक्टरवरती प्रचंड टीका होते. जर का शिकल्या सवरलेल्या ब्रँडो सारख्या महान अभिनेता असो नाही तर त्या चित्रपटाचा डिरेक्टर असो, ते जर का एका मुलीकडे एका स्त्रीकडे या अशा व्यवहार्य दृष्टिकोनातून बघत असतील तर कर्मचारी कामगार वर्गातले आपल्या हॉस्पिटलमध्ये जिच्यावरती रेप झाला आणि तिची करुणाची तिची सगळी कहाणी आपल्या समोर आली होती, त्यांना आपण कोणते बोल लावणार आहोत? जर का मोठी माणसं चुकत असतील, ज्यांच्याकडे सगळं दृष्टी आलेली आहे, अभ्यास आलेला आहे, यावरनं मुद्दा इतकाच आहे की पुरुषातलं हे जनावर हे तुमच्या अभ्यासामुळे दबून जात नसतं, फक्त त्याची टेस्ट होण्याची गरज असते. एकदा ती टेस्ट समोर आली की तुमचे खरे रंग उघडकीस येतात, आणि त्याला कशा प्रकारे नमवायचं यासाठीचा मात्र विचार करावा लागेल, किंवा ॲक्ट करावं लागेल. याची घटना आतापर्यंतच्या या घटनांमुळे तो दरवाजे ठोठावले जात आहेत. या चर्चेसाठी आपल्याला विद्याताई तुम्ही, प्रवीण दीक्षित सर तुम्ही, रजनीजी तुम्ही वेळ दिलात. मी खूप आभारी आहे आपल्या सगळ्यांचा. इथेच थांबूयात. पाहत राहा जय महाराष्ट्र.